कर्नाटकमधील अलमट्टी धरणाची उंची रोखण्यात राज्यातील नेत्यांमध्ये दम नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। शक्तीपीठ आणि पूरबाधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन 12 मार्चला मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। सांगली येथे पत्रकारांशी ते बोलत होते। ते म्हणाले, अलमट्टी धरणाच्या उंचीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने जलशक्ती आयोगाकडे हरकत घेतली नाही, ही बाब गंभीर आहे। मी स्वतः केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांची भेट घेऊन हरकत घेतली। अलमट्टीबाबत महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांमध्ये एवढा दम नाहीये। अलमट्टीच्या हरकती घेण्याबाबत आणि अलमट्टीची उंची वाढली तर याचा फटका पूरपट्ट्यांना बसणार आहे। त्यामुळे शक्तीपीठ आणि पूरबाधित शेतकऱ्यांना घेऊन येत्या 12 मार्चला आझाद मैदानावर सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास सांगली, कोल्हापूरसह कृष्णा आणि उपनद्यांना महापूर येऊन प्रचंड नुकसान होईल। त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये, त्यावर फेरविचार करण्याची गरज आहे। त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून वस्तुस्थितीची माहिती घेणं आवश्यक आहे। शक्तीपीठ महामार्गावरून शेट्टी यांनी सरकारवर टीका केली। आमची थडगी बांधून विकासाचे मनोरे बांधून तुम्ही ताजमहालात राहू नका। या शक्तीपीठमुळे सांगली आणि कोल्हापूर आणि कराड या जिल्ह्याला धोका निर्माण होणार आहे। पुराचं पाणी धरण होणार आहे, पाण्याची पातळी वाढणार आणि लवकर ओसरणार नाही। या शक्तीपीठ महामार्गाचा उपयोग काहीच होणार नसल्याचं शेट्टी यांनी सांगितलं। यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, कॉम्रेड उमेश देशमुख उपस्थित होते। महापालिका प्रशासनाने लावलेली वाढीव घरपट्टी जाचक आहे। राज्य सरकार, पालकमंत्री आणि आमदारांशी चर्चा करून याबाबतीत समाधानकारक मार्ग काढला जाईल। त्याचबरोबर भाड्याच्या मालमत्तेवर लागणारा 58% कर रद्द करून घेण्यात येईल असं आश्वासन खासदार विशाल पाटील यांनी दिलंय। पाटीदार भवन येथे जाचक घरपट्टी विरोधात व्यापारी मेळावा पार पडला। यावेळी खासदार विशाल पाटील, पृथ्वीराज पवार, माजी नगरसेवक हनुमंत पवार, व्यापारी असोसिएशनचे विराज कोकणे, कुपवाड व्यापारी असोसिएशनचे दिडवळ, चेंबर ऑफ कॉमर्सचे विकास मोहिते तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व संघटनांचे पदाधिकारी हजर होते। पृथ्वीराज पवार यांनी विविध जाचक तरतुदी आणि भविष्यात होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली। प्रसंगी मोठा लढा रस्त्यावर आणि कायदेशीर एकत्र लढू या विरोधातील लढ्यात सहभागी होणार असल्याचं सांगितलं। मिरज असोसिएशनचे विराज कोकणे यांनी हा लढा व्यापारी समाज सर्व तरतुदी रद्द होईपर्यंत सांगली, मिरज, कुपवाड व्यापारी संघटना एकजुटीने लढा देतील असं सांगितलं। लवकरच मिरज व कुपवाड येथे हे व्यापक व्यापारी मेळावा घेण्यात येईल। खाजगी कंपनीकडून झालेले सर्वेक्षण आणि त्यानुसार झालेली मोठी करवाढ रद्द झाली पाहिजे, पूर्ववत आकारणी झाली पाहिजे। त्याचबरोबर ज्या मालमत्ता विना नोंदी निदर्शनास आल्या आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यास कोणतीही हरकत समितीची असणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं। मेळाव्याचे नियोजन व्यापारी एकता असोसिएशनचे संचालक सुरेश पटेल, सोनेश बाफना, सुदर्शन माने, धीरेन शहा यांनी केले। सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीवरून नुकतेच कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले। हे पाणी जिल्ह्यात पोहोचताच साखर कारखानदारांनी डाव साधलाय। कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात साखर कारखान्याची मळी सोडल्याने हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत आहेत। मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याचे आज सायंकाळी अंकलकोप आमनापूर पुलावरून पाहायला मिळाले। नदीत मोठ्या प्रमाणात मळी सोडल्याने कृष्णा नदीचं पाणी अक्षरशः काळ्या रंगाचं झालं असून परिसरात कारखान्याच्या मळीची दुर्गंधी सुटली। त्यामुळे नदीमधील माशांसह लाखो जलचर जीवावर संकटात ओढावली आहे। नदीकाठच्या गावात असणाऱ्या पाणीपुरवठा योजनामार्फत गावांना पाणीपुरवठा होत असतो, मात्र या मळी मिश्रित पाण्यामुळे कृष्णाकाठच्या नागरिकांचं, जनावरांचं आरोग्य धोक्यात आलंय। नुकतेच ऊस तोडणी हंगाम संपताच दबा धरून बसलेल्या कारखान्याने धरणातून पाणी येताच डाव साधलाय। त्यामुळे जलचक्र त्याचबरोबर नदीकाठच्या गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचे पर्यावरणप्रेमी संदीप नाझरे यांनी केलंय। तसेच आमदारांनी विधानसभा अधिवेशनात नदी प्रदूषणावर आवाज उठवण्याची मागणी केली आहे। कृष्णा नदीत दरवर्षी कारखाने सुरू होताना हंगाम संपल्यावर तसेच नदीला पाणी सोडल्यावर मोठ्या प्रमाणात मळी सोडल्याचे प्रकार घडत असतात। त्यामुळे कृष्णा नदीच्या प्रदूषणात भर पडत असते। यामुळे या नदीतील जलचर जीवनचक्र धोक्यात आले। दरवेळी लाखो मासे मृत होत असतात, पण असे मृत मासे आतापर्यंत जिल्ह्यात 3 मगरींच्या मृत्यूंची नोंद झाली आहे। नदी प्रदूषण इतक्या गंभीर पातळीवर गेलं असतानाही अशावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकं काय करते असा प्रश्न नागरिकांना पडलाय। दक्षिण कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारे मिरज जंक्शन हे महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहे। कोल्हापूर, बेळगाव, हुबळी रेल्वे स्थानकांचा विकास झाला, मात्र मिरज रेल्वे जंक्शनच्या मॉडेल स्टेशनची घोषणा होऊन सुद्धा मिरज जंक्शनचा विकास प्रलंबित आहे। म्हणून मिरज जंक्शनच्या विकासाने कोरोना काळात बंद केलेल्या गाड्यासंदर्भात संसदेत प्रश्न उपस्थित करावा अशी मागणी मिरज सुधार समितीने खासदार विशाल पाटील यांच्याकडे केली आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील महत्त्वाचे मिरज रेल्वे जंक्शन आहे। अनेक वेळा मॉडेल स्टेशनची घोषणा झाली, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही। शिवाय कोरोना काळात मिरज जंक्शनवरून सुटणाऱ्या मिरज बेल्लारी लिंक एक्सप्रेस, सोलापूर कोल्हापूर, मिरज बेळगाव पॅसेंजर्ससह अनेक रेल्वे गाड्या बंद केल्या, मात्र त्या अद्यापही सुरू झाल्या नाहीत। म्हणून यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित करावा अशी मागणी मिरज सुधार समितीने खासदार विशाल पाटील यांच्याकडे केली आहे। यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, रामलिंग गुगरी,
नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, शब्बीर बेंगलोरे, संतोष जेडगे, आसिफ निपाणीकर, अभिजित दाणेकर आदी सदस्य उपस्थित होते. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत दैनिक जनप्रवासच्या महिला कर्मचाऱ्यांनी येथील वेलणकर अनाथ बालकाश्रमातील मुलींसोबत जागतिक महिला दिन साजरा केलाय. आश्रमातील मुलींच्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला. त्यामुळे बालकाश्रमातील मुलींच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं. जागतिक महिला दिनानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडतात, पण दरवर्षी दैनिक जनप्रवासच्या व्यवस्थापिका अश्विनी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील कर्मचारी एक दिवस वेलणकर अनाथ आश्रमातील बालकांसाठी देतात. यावर्षी अश्विनी खाडे यांच्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महिला दिनाचा केक अनाथ आश्रमातील मुलींसोबत कापला. यावेळी बोलताना अश्विनी खाडे म्हणाल्या, 10वी-12वी नंतर मुलींना करिअर निवडावं लागतं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनात जे आपल्याला योग्य वाटेल त्या क्षेत्रात पाऊल टाकावं. भावनेच्या भरात किंवा दुसऱ्यांनी लादलेले विचार ऐकून क्षेत्र निवडू नये. निर्णय घेण्याची क्षमता स्वतः निर्माण करावी. ज्या क्षेत्रात करिअर करायचे ते मनापासून करावं. निश्चितच तुम्हाला यश मिळेल असं मत व्यक्त केलं. कार्यक्रमाचे स्वागत आश्रमाच्या लिपिक विद्या जोशी यांनी केलं. कार्यक्रमाला आरती तळवळकर, गीता पाटपुते, दैनिक जनप्रवासच्या मंगल भोसले, सुप्रिया सावंत, सुनीता बेळमरकर, सुजाता कांबळे आदी जण उपस्थित होते. आभार अकाउंटंट स्मिता सपकाळ यांनी मानले. दिवंगत काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी वांगी येथील सोनिरा साखर कारखाना परिसरातील लोकतीर्थ स्मृतीस्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, कुटुंबीय आणि मान्यवर उपस्थित होते. या भावनिक सोहळ्यात त्यांच्या कार्याची आठवण काढताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. स्मृतीस्थळी अभिवादन आणि भक्तिमय वातावरणात माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ स्वप्नाली कदम तसेच भारतीय विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम यांनी पूजन करून अभिवादन केले. यानंतर मधुरा संगीत भजनी मंडळ किल्ले मच्छिंद्र यांनी भजन सादर केलं. तसेच मिलिंद महाराज सातारकर यांच्या कीर्तनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं. या सोहळ्याला माजी आमदार मोहनराव कदम, माजी आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार विक्रम सावंत, तहसीलदार अजित शेराल, भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम, रघुनाथराव कदम, जयसिंगराव कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, रामचंद्र कदम, राहुल कदम, सागर कदम, विजय कदम यांच्यासह पलूस कडेगाव तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, भारतीय विद्यापीठ समूह, सोनेरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ, कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकास सेवा सोसायटी जर नफ्यात आणायची असेल तर पुरुष संचालकांनीही सोसायटीचं नेतृत्व महिलांकडे दिलं पाहिजे. त्या महिला संस्थेला कधीच तोट्यात जाऊ देणार नाहीत असा विश्वास जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी व्यक्त केलाय. मार्केट यार्डात जिल्हा सहकारी बोर्ड, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळ पुणे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थांच्या महिला संचालकांच्या कार्यशाळेत जिल्हा उपनिबंधक सुरवसे बोलत होते. या प्रसंगी सहकार भारतीचे अध्यक्ष सुमंत महाजन, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील, पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील, सुखदेव पाटील, बाळासाहेब गुरव यांची उपस्थिती होती. जिल्हा उपनिबंधक सुरवसे म्हणाले, जी सोसायटी महिला चालवतील ती संस्था तोट्यात चालूच शकत नाही. घर चालवणाऱ्या महिलेमुळे घर तोट्यात गेलं असं उदाहरण शोधून सापडत नाही. महिला आणि सहकार विषयावर बोलताना सहाय्यक निबंधक रंजना बारहाते म्हणाल्या, वार्षिक अहवाल कसा तयार होतो तो कसा वाचायचा हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. अधिकार वापरण्यापेक्षा जबाबदारी स्वीकारा. त्यांनी सहकारातील बारकावे समजून सांगितले. सांगली सहकारी बोर्ड हे राज्यातील एकमेव आहे जो शासनाचा निधी बंद झाला असतानाही महिलांसाठी प्रशिक्षणाचं कार्य करीत आहे. कारखाने, बँका, दूध डेअरी, सूतगिरणी आदी संस्थांमधील सर्व घटकांना प्रशिक्षण दिलं जातं. हे कौतुकास्पद असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं. जिल्ह्यात दर शनिवारी प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन साजरा करण्यात येतो. यावेळी उपविभागीय स्तरावर बैठक घेऊन तक्रारींचं निवारण करण्यात येते. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वतः जत पोलीस ठाण्यात तर अपर अधीक्षक ऋतू खोकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात बैठक घेऊन तक्रारींचं निरसन केले. जिल्ह्यात आज एकूण 461 तक्रारींचा निपटारा करण्यात आलाय. सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे प्रत्येक शनिवारी पोलीस ठाणे तसेच उपविभागीय कार्यालय स्तरावर तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात येतं. या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न होत असतो. आज पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वतः जत पोलीस ठाण्यात भेट देऊन तक्रारी जाणून घेतल्या. याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत संबंधित अधिकारी अंमलदार यांना जागी सूचना देऊन 20 तक्रारींचं निवारण केले. अपर अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन 24 तक्रारींचं निराकरण केले. जिल्ह्यातील सांगली शहर उपविभागमध्ये 159, मिरज उपविभाग 44, तासगाव 44, विटा 46, इस्लामपूर 103, जत उपविभाग 75 अशा एकूण 461 तक्रारींचं निराकरण करण्यात आलं. ज्यांची तक्रार असेल त्यांनी संबंधित पोलीस ठाण्याला हजर राहून आपल्या तक्रारींचं निराकरण करून घ्यावं असं आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी केलंय.
जिल्हा परिषदेत महिला दिनानिमित्त आरोग्य व अभिव्यक्ती या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून महिला मेळावा घेण्यात आलाय। महिला व बालकल्याण आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मिमिक्री, रॅम्प वॉक, उखाण्यांची स्पर्धा, फुगडी स्पर्धा, मर्दानी खेळ, गोंधळ नृत्य असा कार्यक्रम पार पडलाय। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली महिला दिनानिमित्त आरोग्य व अभिव्यक्ती या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून महिला मेळाव्याचं आयोजन महिला आणि बालकल्याण व आरोग्य विभाग यांच्यामार्फत जिल्हा परिषद आवारात करण्यात आला। यामध्ये मिमिक्री, रॅम्प वॉक, उखाण्यांची स्पर्धा, फुगडी स्पर्धा, मर्दानी खेळ, गोंधळ नृत्य असा कार्यक्रम पार पडलाय। महिलांमध्ये दैनंदिन ताणतणावातून आरोग्याच्या समस्या वाढत आहेत। यामध्ये स्तनाचा कर्करोग, तोंडांचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग याची स्वतःची तपासणी कशी करावी याची लक्षणेबाबत तज्ज्ञ डॉक्टर यांच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात आले। तसेच कायदे तज्ज्ञ यांच्यामार्फत महिलांसाठी असणाऱ्या कायद्यांचं कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले। जागतिक महिला दिनानिमित्त युनायटेड नेशन्स यांनी यावर्षी दिलेल्या क्रीडा गतिमान करा ही थीम महिलांच्या मानवी साखळीतून तयार करण्यात आली होती। या संकल्पनेचा उद्देश लैंगिक समानतेच्या प्रयत्नांना गती देणं आणि त्यासाठी शिक्षण, रोजगार आणि नेतृत्वाच्या क्षेत्रामध्ये महिलांच्या प्रगतीसाठी प्रभावी धोरणे आणि साधनाची ओळख आणि अंमलबजावणी यावर भर दिला।